हुमण हे नावच ऐकून तुम्हाला समजलं असेल की ही एक गोव्यातील खूपच पॉप्युलर अशी डिश आहे। ही गोव्यामध्ये प्रत्येक घराघरात बनते आणि बनवायला तर एकदम इझी आहे। गोव्यामध्ये फिश करी ही अलग अलग स्टाईलमध्ये बनते, त्यातीलच हा एक प्रकार आहे हुमण म्हणून। ह्याच्यामध्ये वेगवेगळे फिश वापरून हे हुमण बनवलं जातं। आपल्याला ज्या फिशचं हुमण पाहिजे तसं आपण बनवू शकतो। तर नमस्कार, मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर हुमण बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहून घेऊयात। तर मी इथे अर्धा किलो प्रॉन्स घेतलेत, चांगले साफ स्वच्छ धुवून घेतले आणि सोलून ते इथे 300 ग्रॅम भरले आहेत। इथे 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, 7 ते 8 काळी मिरी घेतली आहे मी। त्याच्यानंतर मी 2 टेबलस्पून खोबरेल तेल घेतलं आहे, 2 टेबलस्पून धने आहेत। आता ना इथे मी एक मोठा कांदा घेतलाय, त्याच्यातला अर्धा कांदा मी बारीक कापून घेतलाय आणि अर्धा उभा कापून घेतला आहे। सुपारी एवढी मी चिंच घेतली आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तिखटवाल्या स्लिट करून घेतल्या आहेत मी ह्या। आणि अर्धा नारळ किसलेलं ओलं खोबरं, एक नारळ असतो ना त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 1 वाटी। तर आता आपण ना हुमणला लागणारं वाटप तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये मी आता धने घालून घेते। त्याच्यानंतर चिंच घालते, ह्याला आमटण पण बोलतात कोकणामध्ये। ह्या हुमणमध्ये तुम्ही पापलेट, सुरमई, हलवा, बांगडा म्हणजे कुठच्याही फिशचा वापर करू शकता। मी इथे प्रॉन्स घेतले आहेत। इथे जर तुमच्याकडे मिरची पावडर नसेल तर तुम्ही अख्ख्या साबूत मिरच्या असतात त्या पण वापरू शकतात, जसं की बेडगी मिरची, काश्मीरी मिरची। त्या पहिल्यांदा काय करायचं, थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजत घालायच्यात, त्याच्यामुळे त्या सॉफ्ट होतात थोड्या आणि पटकन मिक्सरमध्ये वाटल्या जातात। तसंही करू शकता तुम्ही। तर आता खोबरं, सर्व मसाले मिक्सरमध्ये घालून झाले आहेत। तर आता मिक्सरमध्ये आपल्याला एकदम ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। थोडंसं मी आता इथे पाणी घालून घेते। खोबरं जे आहे ते आपल्याला ओलं खोबरंच घ्यावं लागेल इथे, त्याच्यानेच आपल्या हुमणला खूप मस्त टेस्ट येते। हे हुमण अतिशय भारी, टेस्टी आणि खूप डिलिशियस लागते। आपलं वाटप आता मिक्सरमध्ये एकदम बारीक झालंय, फाईन। तर आता आपण हुमण करायला घेऊयात। तर त्याच्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे आणि खोबरेल तेल घालून घेतलंय। तेल आपलं गरम झालंय आणि आता त्याच्यामध्ये मी स्लिट केलेल्या मिरच्या घालून घेते पहिल्यांदा। थोड्याशा हलक्या परतून झाल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला। कांदा पण आपल्याला जास्त भाजायचा नाही, थोडासा सोनेरी करायचा आहे, हलकासा। तर 1-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवते, गॅस एकदम मंद आहे आपला। तर आता बघा आपला कांदा थोडाफार सोनेरी झालाय, आपल्याला जास्त भाजायचा नाही। तर आता मी इथे आपली जी कोलंबी आहे ना, प्रॉन्स, ते घालून घेते मी। इथे प्रॉन्स आहेत ते आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम थोडी मोठी करते मी आणि ह्याच्यावर परतून घेते तेलावर, जेणेकरून त्या कोलंबीला खूपच मस्त चव येईल। आणि चवीपुरतं वरून थोडंसं मीठ घालून घेते मी। पाहिजे तर तुम्हाला आधी पण तुम्ही प्रॉन्सला मीठ लावून ठेवू शकता, पण मी आताच घातलंय मीठ। आता पण घातल्यावर ते व्यवस्थितपणे लागतं, काही प्रॉब्लेम नाही। तर बघा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपले प्रॉन्स आहेत ते लालसर झाले आहेत। तर आता मी थोड्या वेळासाठी ना ह्याच्यावर झाकण ठेवून घेते, 3 ते 4 मिनिटांनी मी आता परत झाकण काढून घेते। तर बघा प्रॉन्सने आपलं स्वतःचं पाणी रिलीज केलंय, मी पाणी अजिबात घातलं नव्हतं। प्रॉन्स स्वतः पाणी सोडतात, त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही। तर
आपले प्रॉन्स व्यवस्थित शिजले आहेत. तर आता मी जे आपण वाटण बनवून घेतले ते वाटण घालून घेते इथे. हे हुमण भातासोबत खायला एवढं अप्रतिम लागतं ना, भाकरी नसली तरी चालेल. कोकणामध्ये भाताबरोबरच जास्त खातात हे हुमण, एवढं भारी लागतं. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आणि रेसिपी येऊन बघतात त्यांना तर खूप खूप धन्यवाद. तर बघा, आपल्याला हे जे हुमण आहे ते एवढंच पातळ पाहिजे, जास्त पण पातळ नाही करायचं, जास्त पण जाड नाही करायचं. आणि मंडळी, बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका हां, कारण नवीन नवीन रेसिपीज मी पोस्ट करेन त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे नक्की बेल आयकॉन दाबा. इथे तर तुमच्याकडे चिंच नसेल घालायला तर तुम्ही कोकमचा पण वापर करू शकता. कोकम आगळ किंवा कोकम असतं ना ते वापरू शकता. तर मी इथे आता चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आपण मीठ प्रॉन्समध्ये घातलं होतं जेव्हा शिजत होते तेव्हा. तर आता बघूनच आपलं बेताने घालायचं. हे हुमण जे आहे ना ते पटकन होणारी रेसिपी आहे. इथे खोबरं भाजा, कांदा भाजा असं काहीच नाही आहे. फक्त खोबरं किसायचं, कांदा पण कच्चा, खोबरं पण कच्चं, सगळे वस्तू कच्च्या आहेत. व्यवस्थित बारीक वाटप करायचं आणि हे असं बनवून घ्यायचं. पटकन होणारी रेसिपी, झटपट कोणी पाहुणे आले तर पटकन होऊन जाते अशी ही रेसिपी आहे. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. तर आपल्या हुमणला छानपैकी उकळी आली आहे. आणि एक सांगते तुम्हाला, इथे ना खोबरेल तेलच वापरायचं, त्याचा फ्लेवर अमेझिंग येतो. आता आपले हुमण तयार झाले आहे, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. मी हुमणसोबत काय बनवले ते तुम्हाला ताट वाढून दाखवणार आहे. पहिल्यांदा प्लेट सजवण्यासाठी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला प्रॉन्सचं हुमण. तर बघा किती सुरेख दिसतंय. तर अशा प्रकारे आपलं हे हुमण बनून तयार आहे. तर आता मी जेवायला काय बनवलंय ते सांगते. मस्त गरम गरम भात बनवलाय. त्याच्यानंतर हे हुमण, याला सुंगटा पण बोलतात कोकणामध्ये. त्याच्यानंतर गरमागरम तांदळाची भाकरी, हलवा फ्राय केलाय आणि काकडी. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.